कैसे सभी लोग आप सब हमेशा की तरह बड़े होंगे। तो वेलकम टू माय यूट्यूब चैनल न्यू वीडियो। सो बारामती में मोर्चा होने वाला है। तो संतोष देशमुख इनके ऊपर थोड़ा सा अत्याचार हो गया है, तो उनके ऊपर पूरा बारामती मोर्चा निकालने वाले हैं। तो प्लीज़ पूरी वीडियो वॉच कीजिए और देखिए। तेव्हा आपल्या समोरच्या टेम्पोमध्ये आपल्या सर्व पत्रकार बांधवांनी बसायचे. समोरच्या टेम्पोमध्ये पत्रकार बांधवांसाठी आपण धन्या मुंडेची पुरुष मंडळींनी रिक्षाच्या पाठीमागे थांबायचे. पुरुष मंडळी पुढे जाऊ नका. पुरुष मंडळी पाठीमागे थांबा. चला संतोषांना यांना मिळालं पाहिजे. संतोष आरोपींना फाशीची शिक्षा. आरोपींना फाशीची शिक्षा. या तन्या मुंड्याचं करायचं काय? या तन्या मुंड्याचं करायचं काय? तन्या मुंड्याची आमदारकी 302 लावा. 302 लावा. 302 लावा. 302 लावा. तन्या मुंड्यावर 302 लावा. महिलांच्या पुढे पुढे जाऊ नका. पुरुषाच्या पाठीमागे बाजूच्या सर्व कुटुंबीय आहेत. स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची कन्या वैबंधू आणि त्यांचे इतर नातेवाईक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्यांच्याबरोबर कोणी फोटो सेल्फी काढू नका. हा निषेध मोर्चा आहे. सर्व धर्मीय सर्व जातींचा हा मोर्चा आहे. सर्व बारामतीकर बारामती तालुक्यातील सर्वजण यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे आपल्याला जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेचं पालन करायचं. आपल्या इंदापूर चौक आपण कार्यक्रमात जात आहे. संतोष देशमुख यांना मिळेल. संतोष देशमुख यांना मिळेल. आरोपींना फाशीची शिक्षा. आरोपींना फाशीची शिक्षा. अमर रहे. अमर रहे. अमर रहे. अमर रहे. तन्या मुंडेला आरोपी. तन्याला आरोपी. तन्याची आंबेडकी. तन्याची आंबेडकी. पुरुषमध्ये रिक्षेच्या ऍक्सिडेंट पुरुषमध्ये रिक्षेच्या ऍक्सिडेंट या तर सर्वांनी पाठवलं. पुरुषमध्ये रिक्षेच्या ऍक्सिडेंट विनंती आचारसंहितेचं सर्वांनी पालन करा. विनंती आहे सर्व पुरुषमध्ये लग्नांच्या रिक्षाच्या पाठीमागे या. संतोष देशमुख यांना न्याय.
आरोपींना फाशीची शिक्षा आरोपींना फाशीची शिक्षा मध्ये आलेल्या आपल्या तीन ताई या ठिकाणी बोलतील. वैभवी ताई त्यांचं बोलणार आहेत. त्यांचा संतोष अण्णा देशमुख यांच्यावरती ज्या पद्धतीने क्रूरतेने त्या नराधमांनी घात केला, त्याच पद्धतीने त्यांचा अंत व्हावा ही सर्वांच्या वतीने इच्छा. आज त्यांची सगळी लहान लेकरं बारामतीत आलीत. इतकं त्यांना पाहिल्यानंतर दुःख झालं की असा प्रसंग दुश्मनाच्या सुद्धा वाट्याला येऊ नये अशी परमेश्वराच्या प्रार्थना. मानाचा मुजरा छत्रपती शिवरायांच्या विचारांना वंदन करून सबंध महाराष्ट्रामध्ये असलेली जनभावना स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाप्रती असलेल्या संवेदना आज प्रत्येक व्यक्तीमध्ये दिसत आहेत आणि त्याच मांडण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे. आज आपण संतोष पंडितराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व गुन्ह्यामधील सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी या मागणी करता इथे एकत्र जमलो आहोत. कोण होते संतोष पंडितराव देशमुख? काय कार्य होतं त्यांचं? संतोष अण्णा यांचा जन्म हा 11 जून 1981 साली मस्साजोग येथे त्यांच्या मामाच्या गावी झाला. तसंच संतोष अण्णा मूळचे बार्शीचे, परंतु बार्शी येथील बस स्टँड व मार्केट यार्डच्या उभारणीमध्ये देशमुख कुटुंबियांची जागा ही संपादित झाली. त्यामुळे नाईलाजास्तव देशमुख कुटुंबियांना यावर संतोष अण्णा आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मस्साजोग येथील संपूर्ण नागरिकांबरोबर असलेला ऋणानुबंध दिसून येतो. यातूनच पुढे संतोष अण्णा स्वतः 2022 साली सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता उभे राहिले व ते देखील लोकनियुक्त सरपंच म्हणून उदयास आले. संतोष अण्णांची मुलगी वैभवी जसं म्हणाली की माझे बाबा घरात फार कमी वेळा द्यायचे, परंतु जितका वेळ असायचे तेव्हा त्यांच्या बरोबर राहण्यामध्ये आम्हाला फार आनंद मिळायचा. हे विश्वजी माझे घर असे संबोधले जाते तसे संपूर्ण मस्साजोग हेच माझं घर आणि मस्साजोग मधील प्रत्येक व्यक्ती हे माझं कुटुंबीय या पद्धतीने ते त्यांचं आयुष्य व्यतीत करत होते. संतोष अण्णांच्या स्वभावामुळे गावकऱ्यांनी देखील त्यांना आपलंसं करून घेतलं होतं. यातूनच संतोष अण्णांच्या मधामध्ये समाजामध्ये सर्व प्रकारच्या सुखदुविधा असाव्यात यासाठी देखील अण्णांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या गावामध्ये राबवले. त्यांच्या कारकिर्दीत मस्साजोग गावाला एकूण 19 पुरस्कार मिळवून दिले. तर बारामतीत मोर्चा हे कशा निमित्त काढण्यात आलेला आहे? बारामतीमध्ये संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली, निर्गुण हत्या झाली, त्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आम्ही हा बारामतीमध्ये मोर्चा काढलेला आहे. आणि जे संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत आहेत त्या सगळ्यांना व त्यांच्या हत्येत जे सामील आहेत त्या सगळ्यांना कठोर शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी हीच आमची मागणी असेल. धन्यवाद सर.